छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये अधिकृत समावेश. मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्कोकडून स्वीकारलं प्रमाणपत्र. टाटा ट्रस्ट 12 आणि नाम फाउंडेशन सोबत राज्य शासनाचा सामंजस्य करार. या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील सिंग इस्टेट इथल्या 120 बाधित झोपडपट्टीवासियांना सदनिकांचं वाटप. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सदनिकांचं वाटप. मुंबईच्या हार्बर लाईनवरच्या एसी लोकलला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. 16 दिवसांमध्ये 6,40,00,000 नागरिकांनी हार्बर लाईनवरच्या एसी लोकलने प्रवास केला. 16 दिवसांमध्ये रेल्वेने कमावले 2,38,00,000 रुपये. मुंबई उच्च न्यायालयाकडून फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याची कानउघाडणी. भारतामध्ये परतण्यासाठी विजय मल्ल्याला दिली अखेरची संधी. या प्रकरणी याचिकेवरती पुढची सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे. नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न बोलता हिंदीत बोलण्याचा आग्रह. मनसैनिकांचा क्लासमधल्या कर्मचाऱ्यांना चोप. शरणपूर रोड इथल्या फिजिक्सवाला क्लासेसमधील प्रकार. मराठी भाषेमध्ये बोलणाऱ्या मुलांना गावठी आणि मॅनरलेस म्हटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. नाशिकमध्ये खासगी क्लासमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणं. मनसे पदाधिकाऱ्यांना भुलं. मनसेच्या 5 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील लवळे फाट्याजवळ नियंत्रण सुटलेल्या भरधाव टेम्पोची 4 ते 5 वाहनांना धडक. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर. अपघातामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती. मुंबई विमानतळावरती प्राचीन नाण्यांची तस्करी. लंडनहून आलेल्या प्रवाशाकडनं प्राचीन सोन्या चांदीची नाणी जप्त. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही नाणी परवानगीशिवाय आणल्यामुळे कारवाई. HSRP बनावट नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावरती कोल्हापूर पोलिसांचा छापा. 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकाला अटक. हातकणंगले तालुक्यातील साजणी गावामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. नांदेडच्या कंधार तालुक्यामध्ये अपंगत्वावरती मात करत सूरज उबाळेकडनं 12वीची परीक्षा. दोन्ही हात नसल्यामुळे पायाने सोडवला पेपर. शिवाजी शिक्षण संस्थेने उचलला सूरज उबाळे यांचा पुढच्या शिक्षणाचा खर्च. देशाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल. भारत फ्रान्सकडनं खरेदी करणार 114 राफेल फायटर विमानं. अमेरिकेकडनं 6 टेहळणी विमान खरेदीलाही मान्यता. संरक्षण मंत्रालयाकडनं 3.25 लाख कोटींच्या कराराला मान्यता. भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.